नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जशी पनीर मसालाची भाजी मिळते त्याच पद्धतीची घरच्या साहित्यात अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाजी तयार करणार आहोत। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये तेल घातलं। हॉटेलसारखी आपल्याला भाजी बनवायची असेल तर तेल थोडंसं जास्तच घालावं लागतं। 1 चमचा तूप घातलं आहे। तुपामुळे भाजी अगदी चवीला छान लागते। तुपाऐवजी तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। आता यामध्ये काही खडे मसाले घालूया। 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 वेलची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे। फक्त 1 ते 2 सेकंद आपण हे तेलामध्ये परतून घेतलं आहे। आता इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे बारीक असे चॉपरमध्ये फिरवून घेतला आहे। आपल्याला जो कांदा लागणार आहे तो अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। हवं तर तुम्ही हा सुरीने देखील कट करून घेऊ शकता, पण चॉपरमध्ये अगदी बारीक असा कट होतो। कांदा इथे मी थोडासा गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडासा हिंग आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत। लाल सुक्या मिरच्या घातल्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते। ते सुद्धा परतून घेऊया। चमचाभर इथे मी आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे। आता ती सुद्धा यामध्ये घालायचं आणि मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा भरून बेसन पीठ घेतलं आहे आणि बेसन पीठ या कांद्यासोबत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। यामुळे ग्रेव्हीला अगदी छान असा दाटसरपणा येतो आणि ग्रेव्ही अशी छान चमकदार बनते। बेसन पीठ आपण मध्यम आचेवर छान परतून घेतलं आहे। आता यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी चॉपरमध्ये फिरवून घेतले आहेत, ते सुद्धा घालूया। हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले तरी सुद्धा चालतील, पण सर्व वस्तू अशा बारीक असल्या ना तर ग्रेव्ही अगदी छान अशी तयार होते। 2 मिनिटं याला आपण असं परतून घेऊया। 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेतलं आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालूया। पाव चमचा हळद घालायची, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आता हे छान परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत हे मी मिनिटभर छान परतून घेतलं आहे। मसाले खाली लागू नये म्हणून यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटाची आपल्याला वाफ द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलं आहे, म्हणजे मसाला आपला अगदी छान असा शिजलेला आहे। आपण जे मसाले घातलेले असतात ते सगळे एकजीव होतात आणि ग्रेव्हीला असा छान दाटसरपणा येतो। पाणी एकीकडं आणि ग्रेव्ही एकीकडं असं होत नाही। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ताजं दही घ्यायचं आहे। आंबट दही घेऊ नका। दहीला असं छान फेटून घ्यायचं आणि यामध्ये घालायचा। गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे दही यामध्ये घालायचं, नाहीतर दही हे फाटू शकतं। सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। दही जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर 1 तास अगोदरच काढून ठेवा। आता हे सर्व एकत्र करून घेतलं आहे। गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि छान तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट हा मसाला छान मी परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून कसुरी मेथी घालायची आहे। ही तुम्ही नक्की घाला, त्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते। मीठ घालायचं आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। शक्यतो भाजी करताना गरम पाणीच वापरायचं, त्यामुळे भाजीची चव अगदी छान लागते। आता पनीर घालूया। इथे मी कच्चं पनीर घेतलं आहे। हवं तर तुम्ही थोडंसं तेलावर हे भाजून घेऊ शकता। पनीर घातल्यानंतर हे छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे। यापेक्षा जर तुम्ही जास्त शिजवलं तर पनीर हे खूपच सॉफ्ट होईल। रंग खूप सुरेख आलेला आहे। ग्रेव्हीसुद्धा अगदी मस्त अशी तयार झाली आहे। यासाठी आपल्याला काहीच बाहेरून आणायची गरज पडली नाही। पनीरसुद्धा इथे मी घरीच बनवलेलं आहे। इथे आपली हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यावर मिळणारी जशी पनीर मसालाची भाजी असते अगदी तशीच घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने तयार झाली आहे। या पद्धतीने पनीर मसाला एकदा नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।